सर्वांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. दरवर्षी नागपंचमी आली की आमच्याकडे पातोळ्यांचा नैवेद्य फिक्स असतो. आता या पातोळ्या का बरं बनवल्या जातात याबद्दल तुम्हाला शॉर्टमध्ये माहिती सांगते. श्रावण महिन्यात येणाऱ्या नागपंचमीला कोकणात खास पातोळ्या बनवल्या जातात. नागपंचमीला तवा किंवा शेगडीवर परतलेले तळलेले पदार्थ खाणे टाळले जाते. त्यामुळे वाफेवर शिजवलेल्या पातोळ्यांना विशेष महत्त्व आहे. श्रावणात कोकणात हळदीची पाने मुबलक प्रमाणात उगवतात. या पानांवर तांदळांचे पीठ पसरवून त्यात गूळ आणि नारळाचे सारण भरून वाफवले जाते. त्यामुळे हळदीच्या पानांचा एक विशिष्ट औषधी आणि खमंग सुगंध अन्नाला मिळतो. हे पचनास अतिशय हलके असतात. तूप, तेल किंवा तळणीचा वापर न करता निव्वळ वाफेवर शिजवले जात असल्यामुळे हा एक अतिशय आरोग्यदायी गोड पदार्थ मानला जातो. कोकणात तांदूळ, नारळ, गूळ आणि हळदीची पाने सहज उपलब्ध असतात. त्यामुळे निसर्गाने दिलेल्या समृद्धीचा आदर करत हा पारंपरिक पदार्थ पिढ्यानपिढ्या बनवला जात आहे. श्रावणाची रिमझिम आणि हळदीच्या पानांचा तो दरवळणारा सुगंध, कोकणातल्या सणांची मजा या पातोळ्यांशिवाय अपूर्णच. उकडलेल्या तांदळाच्या पिठात नारळ गुळाची गोडी आणि हळदीच्या पानांची सात्विकता एकत्र येते, तेव्हा तयार होते आपली ही पारंपरिक कोकणी पातोळी. तुमच्याकडे पण अशा पातोळ्या बनतात का? आणि बनत असतील तर खाली नक्की कमेंट करा आणि तुम्ही बनवलेल्या पातोळ्यांचे फोटो नक्की शेअर करा. बाय.